अविश्वसनीय झेल, टाळ्यांचा कडकडाट आणि काही क्षणात मैदानावर पसरलेली शांतता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नेमकं काय घडलं? टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर मृत्यूच्या दारातून परत कसा आला? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. 25 ऑक्टोबरला सिडनीमध्ये भारत ऑस्ट्रेलिया तिसरा ODI सामना पार पडला. सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरने बॅकवर्ड पॉइंट वरून धावत कॅच घेत अलेक्स केरीला आउट केले. यावेळी धावताना तो बरगड्यांवर जोरात आदळला. तरीही त्याने संघासाठी मैदान सोडले नाही. परंतु ड्रेसिंग रूम मध्ये परतताच श्रेयस अय्यर बेशुद्ध पडला. त्याचा रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत खाली आला होता. डॉक्टरची टीम आणि फिजिओने एक क्षणही न घालवता त्याला तातडीने सिडनीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मिळालेल्या स्कॅन रिपोर्टनुसार श्रेयसला स्प्लीन लॅसरेशन झाल्याचे निदान झाले. 1982 साली कुली चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना देखील अशीच दुखापत झाली होती. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला गंभीर इजा होऊन अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला. ही दुखापत जीवघेणी ठरू शकणारी होती. BCCIच्या वैद्यकीय टीमने दाखवलेल्या तत्परतेमुळे श्रेयसवर वेळेवर उपचार सुरू झाले आणि मोठा धोका टळला. त्याला तातडीने अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. 3 दिवसांच्या संघर्षानंतर त्याला ICU मधून बाहेर काढून मेडिकल केबिन मध्ये हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती अजूनही नाजूक असली तरीही स्थिर आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्याला आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.